आता आपल्या भारतामध्ये देव भरपूर देव आहे आणि त्या देवांपाशी कोट्यवधी रुपयाची संपत्ती आहे, तरी सुख नाही. आणि मग लोकांनी सुखानं कसं जगावा, कसं राहावा याच्याकरता पांडुरंग शास्त्री आठवलेनी स्वाध्याय परिवार म्हणजे पूर्वीची जी संस्कृती होती कुटुंबावस्था तिचं मार्गदर्शन दिलं. त्याचं ते लोकांना बंधनं वाटायला लागली. मग आता दुःख येतात, संकट येतात आणि मग इगतपुरी येते कानिपनाथ भक्त आहे. तर माणूस दुःखाने व्यापलेला असतो आणि दुःखाने व्यापल्यानंतर तो तिथं जातो. आणि मग त्यांनी काय की सांगितलं तर कुटुंबावस्था उभी राहण्याकरता पत्नी ही कोण आहे? पार्वती. तू कोण आहे? शंकर आहे. मग बायकोना नवऱ्याचं दर्शन दररोज घेतलंच पाहिजे. आपली बायको जशी असेल तशी त्यानं त्याचा सांभाळ केलाच पाहिजे. मुलाने आईवडिलाचं दर्शन घेतलंच पाहिजे. मोठ्या भावाची आज्ञा लहान भावांना पाळली पाहिजे. मग बघा, ही कुटुंबावस्था उभी राहण्याकरता जर घरात एकमेकाची मानमर्यादा पाळली तर घरात खऱ्या अर्थानं सुख मिळणार आहे. आणि आज समाजसेवेचं तो काम करून राहिला आहे. आणि माणूस दुःखानं का होईना पण त्या गोष्टी पाळतो. आज माणूस आहे ना चमत्काराशिवाय नमस्कार करीत नाही. आणि मग हा चमत्कार पाहून आणि थोडं काय होईना संस्कृतीचं जोपासण्याचं चांगलं काम करून राहिलं आहे. म्हणून आपण प्रत्येकाने ही आपली कुटुंबावस्था आहे, कुटुंबावस्था उभी करण्याकरता प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. मुलाबाळांना वळण लावलं पाहिजे. जर लावलं तर आज संपत्ती भरपूर आहे, पैसा भरपूर आहे, पण सुख नाही. पण सुखाकरता या गोष्टी करा. हे जर पटलं असेल क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज की जय.